मोरोशी आश्रमशाळा प्रकरणी प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना निलंबित करून चौकशीचे आदेश. मंत्री अशोक उईके. मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील आश्रमशाळेत 10वीच्या विद्यार्थिनीने 24 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शाळेतील सुरक्षा, सुविधा व शैक्षणिक दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना निलंबित करून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. या घटनेबाबत आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत मोरोशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. मुली व मुले शिक्षणासाठी आश्रमशाळेत दाखल होत असताना मूलभूत सुविधा, सुरक्षा यंत्रणा, देखरेख व्यवस्था आणि समुपदेशनाचा अभाव असल्याने अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच शहापूर प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळांसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी जबाबदार असून प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय आणि देखरेखीतील त्रुटींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्प अधिकारी हे आश्रमशाळांच्या प्रशासनातील सर्वात जबाबदार पद असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्यात येईल, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आश्रमशाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. प्रशासनानेही या प्रकरणी तत्परतेने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. 25,183. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा मोरोशी येथल्या मुरबाड तालुक्यातल्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावातला आश्रमशाळेचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, बऱ्याच आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारच्या घटना गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा, सुविधा आणि दर्जा या तिन्ही गोष्टीचा अभाव असल्यामुळे, म्हणजे एका बाजूला आपण ग्रामीण भागामध्ये सांगतो खूप खूप शिग्ग पोरी ताठ मानेने जगशील तरी, आणि त्या ठिकाणी मुली ज्या वेळेला आश्रमशाळेमध्ये जातात, मुलं आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता जातात, त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा प्रकारचे प्रकार आपल्याला घडलेले बघायला मिळतात. अध्यक्ष महोदय, माझे याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत की याच्यामध्ये जी आपण विभागीय चौकशी नेमलेली आहे याचा अहवाल आला आहे का, कधी येणार आहे? अजून तर आलेला दिसत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्रकल्प अधिकारी जो आहे याला मोकळं ठेवताय. हा प्रकल्प अधिकारी हा सर्वात त्याच्यामधला जबाबदार माणूस आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्याचे दौरे होत नाहीत, त्या ठिकाणी सुविधा दिली आहे नाही दिली आहे काय नाही, आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय प्रकल्प अधिकाऱ्याला आपल्याला निलंबित करण्याची गरज आहे. आपण दुसऱ्या लोकांना केलं गोष्ट वेगळी आहे, आणि त्याच्यामुळे आपण तातडीने आत्ताच्या क्षणी त्याला निलंबित करणार का? आणि तिसरं अध्यक्ष महोदय, या मुलीचा, कारण ती 10वीचं परीक्षा देणार होती अध्यक्ष महोदय, तर तिच्या कुटुंबियांना आपण आर्थिक मदत देणार का? अध्यक्ष महोदय, शासकीय आश्रमशाळा आमची मोरोशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी 10वी वर्गात शिकत होती. दिनांक 24 डिसेंबरला रात्री 10 नंतर ते निधन झालं. तर आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही विविध चौकशा केल्या असता दिनांक 25/12ला आम्ही चौकशी समिती गठीत केली, आणि चौकशीच्या माध्यमातून 26 डिसेंबरला आम्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर निलंबित केलेलं आहे. मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधीक्षिका जयश्री वाघाडे यांना दोघांना निलंबित केलं होतं. अध्यक्ष महोदय, अनेकदा ह्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रकरणं घडत असल्यामुळे आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी उपाययोजना करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामध्ये नियमांच्या माध्यमातून बंगळूर इथली संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अधीक्षक असो किंवा कर्मचारी असो त्यांना
वेगवेगळं काउन्सिलिंग करून विद्यार्थ्यांनी जे आहे ते त्यांना माहिती दिल्या गेली पाहिजे अशा प्रकारचा विषय आणि स्वयंसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उपाययोजना केलेल्या आहे आणि निश्चितच आम्ही त्या परिवाराला आम्ही 2 लक्ष सामुग्री अनुदान दिलेलं आहे आणि यानंतर जास्तीत जास्त दक्षता आदिवासी विभाग घेत राहील असं या ठिकाणी सांगतो. याला जबाबदार आहे ना अध्यक्ष महोदय. प्रकल्प अधिकाऱ्याला तुम्ही हात पण नाही लावत, तो दुसऱ्यावर कारवाई करायला निघाला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे त्याला निलंबित करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. तो आपण निलंबित करणार का मंत्री महोदय? अध्यक्ष महोदय, हा माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे. मोरोशी आश्रम शाळेच्या अगोदर सुद्धा वालिवरा आश्रम शाळेमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला. या शापूर प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या या सगळ्या आश्रमशाळांच्यावर प्रकल्प अधिकारीच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे. जे संजय केळकर यांनी विचारले वस्तुस्थिती आहे. कुठल्याही प्रकारच्या व्हिजिट नाही, कंट्रोल नाही, फक्त वसुलीसाठी जातात आणि वसुली करणं हा एकच धंदा त्यांचा आहे. तर खरं म्हणजे या मुलीने आत्महत्या केली, त्याबरोबर वालिवऱ्याच्या सुद्धा त्याची सुद्धा अजून चौकशी येऊन आलेली आहे, पण त्यांच्यावर पण त्या प्रकल्प अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. आता ही मोरोशीची दुसरी घटना घडते आणि तरी सुद्धा जर त्याला संरक्षण मिळत असेल तर ते चुकीचं आहे. जर मुलींच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या आत्महत्या करण्याची पाळी येत असेल तर पहिल्यांदा प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या सन्माननीय सदस्याच्या भावना लक्षात घेता आणि महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा दिनांक 2 जानेवारीला भेट दिली होती. तो अहवालसुद्धा 5 जानेवारीला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे निश्चितच सर्व बाबी लक्षात घेता प्रकल्प अधिकारी जो आहे हिवाळे यांना निलंबित करून चौकशी करण्यात येईल.